शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, किती होणार, कशी होणार, संपूर्ण अपडेट, संपूर्ण घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, शेवटपर्यंत नक्कीच बातमी बघा. स्क्रीन होऊ शकता. कांद्याचे दर वाढवण्यासाठी नाफेड आणि एनसीएफची खरेदी बंद करण्याची मागणी. सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत एनसीएफ आणि नाफेड या दोन्ही संस्थांना कायमस्वरूपी बाजारात बंदी घालण्याचा ठराव करण्यात आला असून यावेळी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचे भाव पडत असल्याचा आरोप केला आहे. आणि या ठिकाणी बघितलं त्यावेळी त्यांनी बोलताना महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितले की केंद्र सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे कांद्याचे दर कोसळत आहे. त्यामुळे यावर केंद्र सरकारने ठोस निर्णय घ्यावा. जर निर्णय घेतला नाही तर यापुढे प्रत्येक केंद्र सरकारच्या कृषीविषयक धोरणासाठी शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि विरोध करतील असा इशारा देखील यावेळी देण्यात आलेला आहे. आणि अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवार 6 ऑक्टोबरपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याची सुरुवात सिन्नरपासून झाली. संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी व इतर पदाधिकारी ही राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात जन आंदोलन उभारण्याची पावले उचलणार आहे. या निमित्ताने सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत एकंदरीतच या ठिकाणी बघितलं प्रामुख्याने नाफेड आणि एनसीएफ मार्फत कांदा खरेदी तात्काळ बंद करून कांद्याला निर्यात बंदीचा निर्णय रद्द करून मुक्त निर्यात सुरू करावी. कांद्याला हमीभाव देण्यासाठी स्थायिक धोरण निश्चित करावे. कांदा उत्पादन जिल्ह्यामध्ये बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना प्रतिनिधी सहभागी करावा. या मागण्यासह अन्य मागण्या करण्यात आल्या. यावेळी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कांद्याला न्याय मिळेपर्यंत नाफेड आणि एनसीएफचे मार्फत होणारी कांदा विक्री करू नये. दोन्ही संस्थांकडून होणारी कांद्याची खरेदी कायमस्वरूपी बंद करावी आदी मागण्या एकमुखाने मंजूर करण्यात आल्या. धन्यवाद.